विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं जे 7वं प्रकरण आहे प्रक्रिया सहकारी संस्था ते आपण सुरू करणार आहोत. बघा, आपले जे 6 प्रकरणं झालेली आहेत त्या 6 प्रकरणाचे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह लिहायला सुरुवात करा. आणि आपलं कॉलेज पण सुरू झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही कॉलेजला पण येऊ शकता आणि कॉलेजला येऊन तुम्ही तुमचं जे काही डाऊट्स असतील ते मला विचारू शकता. तुमचे डाऊट्स तुम्ही क्लिअर करू शकता. बघा, प्रक्रिया सहकारी संस्था. आता आपण नेहमी म्हणतो की आपला भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासावर आर्थिक विकास आपला अवलंबून आहे. कारण आपल्याकडे जास्तीत जास्त लोक ही काय करतात, शेती करतात. त्याच्यामुळे आपला आर्थिक विकास त्याच्यावरतीच अवलंबून आहे. त्या दृष्टीने शेतमालाला योग्य किंमत व बाजारपेठ मिळवून देणे ही महत्त्वाची बाब आहे. शेतमालाला मूळ स्वरूपात विकण्यास त्यास आपल्याला काय होतं, योग्य किंमत मिळत नाही. त्यासाठी आपण सहकारी संस्थेची स्थापना केलेली आहे, प्रक्रिया सहकारी संस्थेची. या प्रक्रिया सहकारी संस्थेमुळे काय होतं की आपल्याला जसा माल आपला तयार होतो तसा आपण सहकारी संस्था विकू शकते. जसा आपला माल तयार होईल तसा माल सहकारी संस्था विकू शकते. म्हणून प्रक्रिया सहकारी संस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे. आता प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये काय होतं की आपला जो माल असतो त्याच्यावरती तुमचा माल अगदी जसा शेतातून येतो तसा तुम्ही तो काय करू शकता, तसा तुम्ही तो विकू शकत नाही. एक मिनिट सेटिंग थोडं. हां, तुम्ही जसा माल तुमच्याकडे येतो तसा तुम्ही तो तसा तुम्ही विकू शकत नाही. माल जेव्हा आपल्याकडे येतो तो तसा आपण तो विकू शकत नाही. मग प्रक्रिया सहकारी संस्था काय करते, तुमच्या मालावरती प्रक्रिया करून तो माल जास्त किमतीत विकून तुम्हाला भरपूर फायदा मिळवून देते. हे प्रक्रिया सहकारी संस्थेचं काय आहे, काम आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रक्रिया सहकारी संस्था आपलं काम करते. तर आता आपण काय करणार आहोत, प्रक्रिया सहकारी संस्थेची अर्थ आणि व्याख्या बघणार आहोत. बघा, शेतीमध्ये उत्पादित केलेला सर्वच माल ग्राहकांना लगेच उपयोगात आणता येत नाही. काही शेतमालावर तो माल ग्राहकांच्या हाती पडण्यापूर्वी विशिष्ट प्रक्रिया करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, ऊसापासून गूळ व साखर बनवणे, कापूस पिंजून त्याचे गठ्ठे बनवणे, कापसापासून सूत तयार करून नंतर कापड तयार करणे, तेल बियांपासून खाद्यतेल निर्मिती करणे, फळांचे रस काढणे, खोबऱ्यापासून तेल काढणे, चहा कॉफी इत्यादीवर प्रक्रिया करून त्या ग्राहकांना उपभोग्य बनवण्याचे कार्य सहकारी प्रक्रिया संस्था करतात. तर सहकारी प्रक्रिया संस्था अशी ही वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात. चहा कॉफी इत्यादीवर प्रक्रिया करणे, तेल काढणे, खोबऱ्यापासून तेल काढणे. म्हणजे काय की एखादी जी वस्तू आहे तिच्यावरती प्रोसेस केल्याशिवाय आपण ती वापरू शकत नाही. आता उदाहरणार्थ तसं इथे दिलेलं आहे आपल्याला की कापूस. मग आता कापसाला आपल्याला काय करावं लागेल, कापसासाठी आपल्याला कापूसमध्ये कापूस आपण जेव्हा आपला ज्यावेळेस कपडा तयार करायचा आहे त्यावेळेस सर्वप्रथम आपण कापूस जेव्हा तो शेतमालातून शेती येईल कापसाची, त्याच्यानंतर तो कापूस आहे तर तो पिंजायचा, त्याच्यानंतर त्याचे गठ्ठे तयार करायचे, त्याच्यानंतर त्या कापसापासून सूत तयार करायचं. असं वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याच्यावरती प्रक्रिया करावी, तेव्हा तुम्हाला काय मिळतं, कापड मिळतं. म्हणजे हे झालं फक्त कापसाचं. म्हणजे काय की प्रक्रिया आपण जी करतो ती फक्त झाली कापसाची. पण त्याच्यानंतर आपल्याला समजा आपण दुसरं उदाहरण घेतलं, शेंगदाणा. तुम्हाला शेंगदाणा तेल पाहिजे त्यासाठी तुम्हाला पहिले शेंगदाणे काय करायला लागतात, शेंगदाणे तुम्ही जेव्हा शेतातून काढता तर त्या शेंगदाणे तुम्हाला ऑइल मिलवर न्यावे लागतात आणि मग तुम्ही त्याचे शेंगदाणे काढू शकता. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे तेल आहेत, सूर्यफूल आहे, शेंगदाणा तेल आहे, राईस ब्रँड ऑइल आहे. या सगळ्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, प्रक्रिया करावी लागते. मग शेतीमालावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया केली जाते. त्यासाठी तुम्हाला तुमचा माल प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये आणावा लागतो, तेव्हा तुमच्या वस्तूवरती प्रक्रिया होते आणि तुमचं प्रोडक्शन तयार होतं. म्हणजे प्रक्रिया संस्थेचा अर्थ हा असा आहे की कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणे आणि मध्ये जी प्रक्रिया असते तिला आपण म्हणतो प्रक्रिया सहकारी संस्था. आता आपण प्रक्रिया सहकारी संस्थेची व्याख्या बघूया.
बघा, ग्राहकांना अंतिम समाधान देण्याच्या दृष्टीने अन्नधान्य व इतर व्यापारी पिकांवर आवश्यक त्या प्रक्रिया करून ते ग्राहकांच्या उपयोगात आणण्याच्या उद्देशाने सहकारी तत्वावर स्थापन झालेल्या संस्थांना प्रक्रिया सहकारी संस्था म्हणतात. आणि दुसरी पण एक व्याख्या आहे. दुसरी व्याख्या बघा काय आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार मालावर प्रक्रिया करणे हा ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असतो ती संस्था म्हणजे प्रक्रिया सहकारी संस्था होय. मालावर प्रक्रिया करणे म्हणजे आपण जो कापूस असतो त्या कापसाच्या आपण वेगवेगळ्या प्रक्रिया करून ज्यावेळेस कपडा तयार करतो ती झाली प्रक्रिया. ज्या संस्थेचा मालावर प्रक्रिया करणे हा ज्या संस्थेचा मुख्य उद्देश असतो ती संस्था म्हणजे प्रक्रिया सहकारी संस्था होय. हा प्रक्रिया सहकारी संस्थेची व्याख्या आहे. आणि ही अर्थ आणि व्याख्या तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहा. प्रक्रिया सहकारी संस्था. त्याच्यानंतर बघा, प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत. तर प्रक्रिया सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये बघताना त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे ऐच्छिक संघटन. बघा, सहकारी प्रक्रिया संस्था ही शेतकरी सभासदांनी स्वेच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था आहे. सभासदत्व स्वीकारणे किंवा त्याचा त्याग करणे हा निर्णय शेतकरी स्वतःच्या इच्छेनुसार घेत असतात. त्याबाबत त्यांच्यावर कोणतीही सक्ती केली जात नाही. सभासद जे असतात ते त्यांना वाटतं आपलं स्वतःचं भलं व्हावं आणि आपला आर्थिक उत्कर्ष व्हावा म्हणून सभासद स्वतः त्याचे सभासद होतात लोक. आणि ते ऐच्छिक संघटन आहे. त्यांच्यावर कोणीही कुठलीही बळजबरी करत नाही. त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांना त्याग करावा लागत नाहीत आणि ते सहकारी संस्थेचे काय होतात, सभासद होतात. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने ज्यावेळेस एखाद्या संस्थेचे सभासद होतात त्याला आपण म्हणणार ऐच्छिक संघटन. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तो आहे भांडवल उभारणी. बघा, भांडवल उभारणीमध्ये प्रक्रिया सहकारी संस्थेच्या भांडवलाची उभारणी परिसरातील शेतमाल उत्पादक व शेतकऱ्यांना भागांच्या विक्रीद्वारे करण्यात येते. भाग भांडवल उभारणीत राज्य शासनाचा सहभाग असतो. राज्य शासनाच्या हमीवर सहकारी बँका भांडवली खर्चाच्या उभारणीसाठी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देतात. भांडवल उभारणीसाठी प्रक्रिया सहकारी संस्था काय करतात, प्रक्रिया सहकारी संस्थेच्या भांडवलाची उभारणी परिसरातील सगळा शेतमाल उत्पादक एकत्र करतात आणि शेतकऱ्यांना भागांची विक्री करतात. म्हणजे एक भाग 10 रुपयाला असेल तर तुम्ही 100 घ्या, म्हणजे तुम्ही 1000 रुपये द्या आणि तुमच्याकडून जो पैसा येईल भाग भांडवलाच्या रूपामध्ये तो आपण सहकारी संस्थेसाठी वापरणार आहोत. एकटी असल्यामुळे खूप कंटाळा येतो आहे. समोर विद्यार्थी जेव्हा असतात तेव्हा शिकवण्यामध्ये खूप मजा येते आणि आम्हीसुद्धा फ्रेश असतो. इथे मी एकटी एका वर्गामध्ये बसली तुमचं लेक्चर घेते त्यामुळे मला खूप कंटाळा येतो आहे. बघा, झोप येते. बघा, त्याच्यानंतर ऐच्छिक संघटन म्हणजे ऐच्छिक संघटनामध्ये काय होतं की सहकारी प्रक्रिया संस्थेमध्ये तुम्ही स्वतः सभासद होता. दुसरं भांडवल उभारणी. आपल्याला ज्यावेळेस सहकारी संस्था स्थापन करायची आहे तेव्हा भांडवल तर आपल्याला लागेलच आणि ते भांडवल लागण्यासाठी आपण भांडवल उभारी करणार आहोत आणि ते भांडवल आपण जे सभासद असतात त्यांच्याकडनं पैसे घेऊन आपण भांडवल उभारणी करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे लोकशाही व्यवस्थापन. आता लोकशाही व्यवस्थापन म्हणजे काय की लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी स्थापन केलेले राज्य, याला आपण लोकशाही म्हणतो. मग आपण प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये प्रक्रिया सहकारी संस्थेमध्ये पण लोकशाही व्यवस्थापन असतं. लोकशाही व्यवस्थापन म्हणजे तुम्हाला एक व्यक्ती एक मत असतं. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये जरी सहकारी संस्थेला दिले असतील तरी तुमचं एकच मत आणि तुम्ही 1000 रुपये जरी संस्थेला दिले असतील तरी तुमचं एकच मत. अशा प्रकारे लोकशाही व्यवस्थापन हा सुद्धा सहकारी संस्थेचा एक प्रक्रिया सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य आहे. कारण लोकशाही व्यवस्थापनामध्ये तुम्ही मतं देऊ शकता, तुम्हाला मतदानाचा अधिकार असतो. आणि लोकशाही पद्धतीमध्ये बघा तुम्ही काय करता, तुमच्यामध्ये जे सभासद आहेत त्यांच्यामधूनच एक व्यवस्थापकीय मंडळ तुम्ही तयार करता. व्यवस्थापन मंडळ तुम्ही स्थापन करता आणि ते व्यवस्थापन मंडळ स्थापन करून सगळ्या सहकारी संस्थेच्या सभासदांच्या वतीने ते व्यवस्थापन मंडळ काय करतं
आपलं काम करत असतं. म्हणजे लोकशाही व्यवस्थापन हा सुद्धा सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये बघा, सहकारी प्रक्रिया संस्थेचा कारभार लोकशाही पद्धतीने करण्यात येतो. दैनंदिन व्यवस्थापनासाठी सभासद संचालक मंडळाची व्यवस्थापन समितीची निवड करतात. संस्थेच्या व्यवहारासंबंधीचे सर्व निर्णय सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतले जातात. म्हणजे लोकशाही पद्धत म्हणजे व्यवस्थापन म्हणजे काय, की आपल्यामध्ये जे समजा आपण 100 सभासद आहोत, तर 100 सभासदांमधून आपण 10 लोकांची एक व्यवस्थापन समिती तयार करणार आहोत. मग ती 10 लोकांची व्यवस्थापन समिती तयार करत असताना आपण पहिले काय करणार आहोत, निवडणुका घेणार आहोत. आणि निवडणुका घेऊन आपण आपलं काम करणार आहोत. मग निवडणुका घेताना ज्यांना इच्छा आहे सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सभासद होण्याचं, ते सगळे काय करणार, ते सगळे निवडणुकीला उभे राहतात आणि मग सगळे सभासद आपले मतं देतात आणि ज्यांना जास्त मतं ते आपल्या संस्थेचे पदाधिकारी होतात आणि त्यांचं मिळून एक व्यवस्थापन मंडळ तयार होतं. म्हणजे लोकशाही व्यवस्थापन हे सुद्धा प्रक्रिया सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य आहे. बघा, तसे तर आपल्याला जवळजवळ 11 वैशिष्ट्य आहेत, पण त्यातले आपण आज 3 बघितले: ऐच्छिक संघटन, भांडवल उभारणी आणि लोकशाही व्यवस्थापन. आणि आपण सहकारी संस्थेचा अर्थ आणि व्याख्या बघितलेली आहे. आणि बघा, ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था बघतोय, तर तुम्ही त्या व्यवस्थित लक्षात ठेवा की सेवा सहकारी संस्था म्हणजे कुठली, प्रक्रिया सहकारी संस्था म्हणजे कुठली. त्याच्यानंतर आपल्याला पुढे पण बऱ्याच आता पतपुरवठा सहकारी संस्था पण आपण पाहिलेली आहे. मग पतपुरवठा संस्था म्हणजे कोणती, की जी सभासदांना अल्प मुदतीचे, मध्यम मुदतीचे, दीर्घ मुदतीची कर्ज उपलब्ध करून देते, ती पतपुरवठा सहकारी संस्था. नंतर आपण बघितली सेवा सहकारी संस्था, जी सहकारी संस्था आपल्या सभासदांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवते, त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पण त्या पुरवठा करतात, ती सेवा सहकारी संस्था. आणि प्रक्रिया सहकारी संस्था म्हणजे कोणती, तर प्रक्रिया सहकारी संस्था म्हणजे जी आपल्या आपल्याकडे जे सभासद आहेत त्यांचा कच्चा माल घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून जी पक्का माल तयार करून देते, ती प्रक्रिया संस्था. हे तुम्हाला समजले पाहिजेत, हे फरक तुमच्या लक्षात आले पाहिजेत. जर तुम्हाला हे फरक समजले, जर फरक तुमच्या लक्षात आले, तरच तुम्ही काय करू शकता, तुम्हाला प्रत्येक सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आणि कार्य समजतील. आणि तुम्हाला जर तेच कळलं नाही की कोणती सहकारी संस्था काय काम करते, तर तुम्हाला त्याचे कार्य लिहिताना खूप कठीण जातील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले महत्त्वाचं काय आहे की तुम्ही हे लक्षात ठेवा की आपल्याला कोणत्या सहकारी संस्थेचा अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे आणि ती कोणत्या प्रकारचं काम करते, हे खूप महत्त्वाचं आहे. हे जर तुम्हाला समजलं ना, तर मग तुम्हाला काय होणार आहे, जास्त अडचण येणार नाही. कशाची प्रक्रिया म्हणजे या सहकारी संस्था समजून घेण्याची, त्यांचं कार्य, त्यांची वैशिष्ट्य तुम्हाला लगेच समजतील. काय काम करते एखादी संस्था. आता आपण बघितलं सेवा सहकारी संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवते, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करते. मग जीवनावश्यक वस्तू कोणत्या, तर जीवनावश्यक वस्तू म्हणजे कोणत्या जीवनावश्यक वस्तू, तर तांदूळ, गहू, आपल्याला जे काही साबण लागतात, टूथपेस्ट, ब्रश, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला डिटर्जंट पावडर लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य, धान्य लागतात, ते सुद्धा सहकारी संस्था पुरवते. मग तुम्हाला हे पहिलं कळलं पाहिजे, मग तुम्हाला कळेल की जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हे सहकारी संस्थेचं काय आहे, कार्य आहे. पतपुरवठा सहकारी संस्था वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. का, कारण तिचं पत म्हणजे पैसे, पुरवठा म्हणजे पुरवणे, पैसे पुरवणे कोणाला, सभासदांना. हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्हाला सहकारी संस्था कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक सहकारी संस्था काय काम करते हे कळणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुम्ही काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि आता आज आपण हे प्रक्रिया सहकारी संस्थेचे 3 वैशिष्ट्ये आणि अर्थ आणि व्याख्या बघितलेली आहे. थँक्यू.